ऐकलेली आहेत. तर आज नेमकी अक्षरमानव कशा पद्धतीनं काम करत आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग आपण कार्यक्रमाची सूत्र प्रवीण अंजली जे आहेत ते पाहतील. अक्षरमानव म्हणजे काय आहे? तर माणसानं सगळ्या भेदापला निव्वळ माणूस म्हणून जगलं पाहिजे, हे एक उद्दिष्ट घेऊन आपण अक्षरमानव म्हणून काम करतो. थोडक्यात मी सांगेन, जगण्याचे नेमके आणि सर्वोत्तम शिक्षण देणारी एक संस्था, संघटना किंवा कुटुंब म्हणून आपण काम करत आहोत. आज हेरंब सर शिक्षण या विषयावर आपण कार्यक्रम घेतोय. त्याचप्रमाणे जगण्याला भिडणारे जे काही वेगवेगळे विषय आहेत, अगदी पाणी, आरोग्य, चित्रपट, नाटक या विषयांवर साधे, कल्पक पण नाविन्यपूर्ण असे वेगवेगळे कार्यक्रम आपण सातत्यानं राबवतोय. तर आज जो काही विषय होता, सध्याची शिक्षण पद्धती या कोरोना काळातील, मला असं वाटतं आज जी काही मुलं शिक्षण घेत आहेत ऑनलाईन पद्धतीनं, जो गोंधळ उडतोय तो आपण पाहतच आहोत. पण यामध्ये पालकांना, मुलांना पडणारे प्रश्न किंवा संभ्रम हे आपल्या गप्पातून नक्कीच दूर होतील, मला असं वाटतंय. आणि तुमच्या सगळ्यांप्रमाणेच मीही आज हेरंब सरांना ऐकण्यासाठी उत्सुक आहे की नेमकं कशा पद्धतीनं आपण मुलांच्या किंवा पालकांच्या शंकेचं समाधान करणार. अक्षरमानवचं एक उद्दिष्ट जे आहे की माणूस हा बुद्धिवादी आणि विचारशील झाला तर या जगातले असंख्य प्रश्न सुटतील. त्यामुळेच माणसाला जगण्यासाठी नेमके आणि सर्वोत्तम संस्कार कसे मिळावेत वेगवेगळ्या उपक्रमात माध्यमातून. म्हणून जगताना, माझा आवाज येतोय काय? ते नेटवर्कचा मे बी इश्यू होतो. हा, तर जे काही विषय वेगवेगळे आपण घेत असतो त्या माध्यमातून आपण लोकांचं प्रबोधन करताना माणसाला बौद्धिक, लौकिक, आर्थिक आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर समृद्ध करण्याची क्षमता असणारे वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवतोय. त्यातीलच हा एक उपक्रम. मीही तुमच्याप्रमाणे हेरंब सरांना ऐकण्यास उत्सुक असल्यामुळं जास्त वेळ न दवडता कार्यक्रमाची सूत्र मी आयोजकांकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीकांतजी. आपण लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तत्पूर्वी मी कार्यक्रमाचं एक स्वरूप सांगतो. आपण सुरुवातीला आपण काय करणार आहोत की मी आणि सरांची एक मुलाखत होईल, चर्चासत्र होईल, सरांसोबत एक चर्चासत्र होईल आणि तुम्हाला जी काही प्रश्न येतील ते प्रश्न तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता आणि एकदा सरांचं आपण 30 ते 40 मिनिटांमध्ये सरांसोबत एक मुलाखत पूर्ण झाली की आपण प्रश्नोत्तरे घेऊ शकतो. ठीक आहे. आणि शेवट कार्यक्रमाची सांगताय निलिमा मॅडम करते. तर मी कुलकर्णी सरांची एक थोडक्यात ओळख करून देतो. तसं हेरम कुलकर्णी हे नाव शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात असे नवीन नाहीये. तर हेरंब सर हे प्रसिद्ध शिक्षक तज्ज्ञ तर आहेतच, पण एक संवेदनशील लेखक सुद्धा आहेत. त्यांची बरीचशी पुस्तकं आहेत की ज्या पुस्तकाच्या माध्यमातून सरांनी शिक्षणातील जे काही समस्या आहेत त्या वारंवार त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून, त्यांच्या लेखाच्या माध्यमातून उठवलेल्या आहेत. तसेच त्यांचे शिक्षण गप्पा आणि इंग्लिश गप्पा हे युट्यूबवरचे उपक्रम ही खूप युनिक अशा पद्धतीने चाललेले आहेत. खूप नाविन्यपूर्ण पद्धतीने त्यांचे उपक्रम चाललेले आहेत. शिक्षण गप्पा या उपक्रमातून हेरम कुलकर्णी सर हे शिक्षणामध्ये जे वेगवेगळे नवीन प्रयोग होत असतात ते प्रयोग लोकांसमोर आणतात. तसेच इंग्लिश गप्पा या कार्यक्रमातून जे काही मराठी माध्यमातून शिकलेले आणि इंग्रजीमध्ये प्रभुत्व मिळवलेले असे काही यशस्वी व्यक्तिमत्व आहेत, तर त्या लोकांचे अनुभव ते आपल्याला इंग्लिश गप्पा या कार्यक्रमातून सर आपल्यासमोर मांडत असतात. तर आपण जास्त वेळ नको घेऊया आणि आपण थेट हेरम कुलकर्णी सरांसोबत आपण चर्चा करायला सुरुवात करूया. सर, हेरम सर, तुमचं स्वागत आहे अक्षर मानवच्या या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. ओके, हेरम सर. सर, ऍक्च्युली तुमची पुस्तकं बरीचशी आपण वाचलेली आहेत. मी पुस्तक आणि तुमचं पहिलं पुस्तक मी वाचलं होतं की शिक्षणाची बखर. ठीक आहे. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मग प्रश्न पडला असेल की एक शिक्षक ते पुस्तकांचं वेगवेगळ्या पद्धतीने लेखन करणारा लेखक, तर हा प्रवास नेमका कसा आहे सर, तो आम्हाला एकदा उलगडून सांगा. अच्छा, मी 1994 साली शिक्षक म्हणून नोकरीला लागलो आणि त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा करणं, रागवणं अशा प्रकारच्या पद्धतीने मी विद्यार्थ्यांशी वागायचो आणि विद्यार्थ्यांना सरधोपट मार्गाने ज्या पद्धतीनं वागवलं जातं तशाच पद्धतीनं मी वागवायचो.
पण ज्या क्षणी मला असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना शिक्षा करून किंवा विद्यार्थ्यांना रागवून विद्यार्थी काही बदलत नाहीत आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही क्षमता रुंदावणं आहे त्या क्षमता रुंदावण्याच्या वेगवेगळ्या प्रयोगशील पद्धती असतात, हे जेव्हा मला कळालं तेव्हा मग मी वेगवेगळ्या प्रयोगशील शाळांना भेटी दिल्या. जे कृष्णमूर्तींचं प्रसिद्ध वाक्य आहे की शाळा आणि तुरुंग या जगातल्या दोनच जागा अशा आहेत की जिथं कोणी स्वतःहून जात नाही, जिथं दाखल करावं लागतं. तेव्हा मला माझ्या मर्यादा लक्षात आल्या आणि मग कृष्णमूर्तींची सगळी पुस्तकं मी वाचली, रमेश पानसेंची पुस्तकं वाचली, लीलाताई पाटलांची पुस्तकं वाचली आणि महाराष्ट्रातल्या प्रयोगशील शाळांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मुलांशी वागण्याची एक वेगळी पद्धत असू शकते, शिकवण्याची एक वेगळ्या प्रकारची पद्धत असू शकते की जी आपल्याला डीएड बीएड मध्ये अजिबात शिकवली जात नाही. आणि मग मला असं वाटलं की आपण या सगळ्या गोष्टींच्या नोंदी करायला पाहिजे. याचं कारण असं की त्याच्या अगोदर मी इतर विषयांवर खूप लेखन केलेलं होतं आणि त्या शाळांना भेटी दिल्या, त्या शाळांविषयी लिहित गेलो आणि मग पुढे सर्व शिक्षा अभियानमध्ये मला 7-8 वर्ष काम करण्याची संधी मिळाली 2005 ते 2013. आणि मग त्या काळात महाराष्ट्रामध्ये जे फिरता आलं तर ते प्रश्न म्हणून मांडताना हळूहळू मी लिहिता गेलो. आणि दुसरं मला एक असं वाटतं की शिक्षण क्षेत्राचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. म्हणजे जुन्या काळातले जे शिक्षक आहेत त्यांनी अनेकदा त्यांची आत्मचरित्र लिहिलीत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहिलेत आणि त्या आत्मचरित्रातून आज आपल्याला खरं शिक्षण कळतंय. आज बनगरवाडी सारखी कादंबरी आहे किंवा माझी काटेमुंडी सारखी शाळेसारखी कादंबरी आहे किंवा जुन्या काळातल्या शिक्षकांनी लिहिलेली आत्मचरित्र आहेत. तर एखाद्या क्षेत्राचे प्रश्न समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचं लिटरेचर निर्माण व्हावं लागतं आणि म्हणून मला असं वाटतं की आपण पण ते लिहिलं पाहिजे. आणि मग हळूहळू लिहित गेलो आणि जवळजवळ 10 पुस्तकं आणि शेकडो लेख त्याच्यातून पुढे आले. धन्यवाद सर. सर तुमचं एक पुस्तक वाचलं होतं मी, शाळा आहे पण शिक्षण नाही. ते पुस्तक वाचलं आणि एक महाराष्ट्रातल्या म्हणजे महाराष्ट्राकडे नेहमी पुरोगामी राज्य म्हणून बघितलं जातं, पण अशा पुरोगामी राज्यात पण शिक्षणाची अवस्था इतकी बिकट असू शकते यावरती पहिला विश्वासच बसत नव्हता. मग त्याच्यानंतर एसआरचे पण रिपोर्ट वाटले आणि तेच चित्र दिसत होतं. तर सर मग प्रश्न असा उठतो की कोरोनाच्या आधी जर अशी कंडिशन होती तर सध्या कोरोनाच्या काळामध्ये काय नेमकी शिक्षणाची स्थिती असेल? कारण मला असं वाटतं की ह्यावेळी शिक्षणाची संबंधित जे काही स्टेक होल्डर असतील, जे काही लोक असतील, ते प्रत्येकजण संभ्रमाच्या अवस्थेत आहे. तर तुमचं काय मत आहे सर, शिक्षणाची सध्याची स्थिती काय आहे? बरोबर आहे. शाळा आहे शिक्षणामध्ये दाखवलेला जो महाराष्ट्र किंवा जे काही शिक्षणाचं चित्र आहे त्याच्यापेक्षा जास्त वाईट स्थिती सध्या झाली असेल. म्हणजे मधल्या काळामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शिक्षणात नक्कीच थोडीफार सुधारणा झाली. पण आज असं झालंय की विद्यार्थ्यांचा जो स्तर आहे जो आकलनाचा, तर तो बराचसा कमी झाला असेल. याचं कारण असं की प्राथमिक स्तरावर सराव हा खूप महत्वाचा असतो आणि आज लेखन वाचन क्षमता जवळपास 1.5 वर्ष मुलं त्यांच्या घरी आहेत आणि त्याच्यामुळं विशेषतः प्राथमिक स्तरावर लेखन वाचनाच्या क्षमतांवर याचा गंभीर परिणाम होणार. आपण असं म्हणतोय की ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भामध्ये काही घडलंय, परंतु ते विशिष्ट मुलांच्या बाबत घडले आणि ऑनलाईन शिक्षणाच्या मधून सुद्धा विद्यार्थ्यांचं लिहिण्याचा जो सराव आहे तो काय फारसा झालेला नाही. म्हणजे जे मुलं ऑनलाईन शिक्षणात होते त्यांच्या बाबतीत सुद्धा. आणि त्यामुळे प्रत्यक्ष कानावर पडत नाहीये, ऐकणं होत नाहीये. त्यानंतर जे डिजिटल आहे तर ते डिजिटल समजल्यासारखं वाटतं पण समजत नाहीये. तेव्हा लेखन वाचनाचे जास्त गंभीर प्रश्न निर्माण होतील. आणि तुम्ही जे आसरचा रिपोर्ट जो उल्लेख केला तर ते जर पुन्हा एकदा जर आपण पाहणी केली तर आपल्याला तसंच चित्र दिसेल. म्हणून मला असं वाटतं की जेव्हा शाळा किंवा कोरोना काळानंतरच्या उघडतील तेव्हा त्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं काम हे करावं लागेल की मुलं नेमकी कुठं आहेत. म्हणजे 5वीतला मुलगा हा 3रीच्या पातळीवर असू शकतो, 8वीचा मुलगा अगदी 4थीच्या पातळीवर असू शकतो. तर ते वास्तव स्वीकारून पहिले काही महिने त्या मुलांच्या लेखन वाचनावर आपल्याला काम करावं लागणार आहे, हा एक भाग. आणि दुसरं गळतीचं प्रमाण खूप वाढलेलं असणार आहे या काळामध्ये. याचं कारण असं की ज्या मुलांना आपण खूप प्रयत्नपूर्वक शिक्षकांनी शाळेमध्ये आणलं की जे आदिवासी मुलं होती, जी भटक्या विमुक्तांची मुलं होती, जी झोपडपट्टीतली गरिबांची मुलं होती, तर त्यांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. म्हणजे राज्याबाहेर पण गेलेत, शहरी भागातून ग्रामीण भागापर्यंत आलेत. तर या स्थलांतरित मुलांचं शिक्षण सुटलं असण्याची शक्यता आहे, हा एक भाग वाटतो. दुसरी गोष्ट, जी मुलं ऑफलाईन होती, जी मुलं ऑनलाईन नव्हती, तर या ऑनलाईन नसलेल्या ऑफलाईन मुलांचं शिक्षणातून
आज ती मुलं कॅटलॉगर आहेत, परंतु मनानं ती गळती झालेली आहेत. तेव्हा ती मुलं पुन्हा शाळेत येतील का, हा एक प्रश्न मला वाटतो. आणि तिसरं, बालविवाह महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे आणि बालविवाहाचं वय आपल्याला माहिती आहे की 12 ते 17 वर्षापर्यंतच असतं आणि या सगळ्या शाळेत शिकणाऱ्या मुली असतात 7वी ते 12वी पर्यंतच्या. तर हाय ड्रॉप आउट रेट खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. तेव्हा गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे, शालाबाह्य मुलांचं प्रमाण वाढलंय आणि शाळेत असूनही शाळेत नसणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढलंय, लेखन वाचन क्षमता नसणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढलंय. तेव्हा हे सगळे प्रश्न आज आपल्या समोर उभे आहेत असं मला दिसतं. सर, आता जसं तुम्ही उल्लेख केला, कारण मी सुद्धा एक शिक्षक आहे आणि पुण्यामधल्याच एका सरकारी शाळेमध्ये शिक्षक आहे. तर माझ्याकडे पण जी मुलं आहेत ती मोस्टली जवळजवळ 90% अशी मुलं आहेत की जे पालक ते स्थलांतरित झालेले आहेत, मग जास्त करून मराठवाडा या भागातले आहेत. तर निदान पुण्यामध्ये अशी कंडिशन आहे की आपण ऑनलाईन शिक्षण प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे, त्याला सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. पण असा बराचसा भाग आहे तिथे शाळाच बंद आहेत. आणि सध्या जर आपण विचार केला तर एका वर्ष बंद आहे आणि त्यात परत जे काही सरकारकडून आपल्याला अपडेट्स येतात की 3री लाट येईल, 4थी लाट येईल, ज्या काही लाटा येतील कोरोनाच्या, तर पुढचं वर्ष पण असंच जाणार आहे. तर हा 3 वर्षाचा जो 2 वर्षाचा गॅप होणार आहे, म्हणजे एक साधं उदाहरण बघा, पहिलीचा जो मुलगा आहे एका वर्षापूर्वी, तो डायरेक्ट 3रीला गेल्यावर तो शाळेचं तोंड बघणार आहे. मग हे एवढं जे मोठं गॅप होत आहे ते कसं भरून निघेल? म्हणजे याच्यावरती खरंच आपल्याकडे काही उपाय आहेत का? कारण आपण म्हणतो ना, सरकारकडून त्या प्रकारचे अपडेट्स तर आतापर्यंत काही आले नाहीत की त्यावर नेमकं काय उपाय असेल. तर हे गॅप कसा भरला जाईल? आणि तुमच्या माहितीत असे काही वेगळे प्रयोग असतील की जे ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये शिक्षकांनी केलेले आहेत मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी, ते सुद्धा शेअर केलं तर सर खूप चांगलं होईल. बरोबर. बरोबर आहे तुम्ही म्हणता की आता या 3ऱ्या लाटेचे बळी हे लहान मुलं जास्त असतील असं तज्ञ सांगतायत. आता हे असं सांगायला नको होतं. याचं कारण असं की अगोदरच पालक इतके घाबरलेले आहेत. म्हणजे ज्या काळात ज्येष्ठ नागरिकांवर परिणाम होत होता, त्या काळातच पालक मुलांना शाळेत पाठवत नव्हते. आता जर तुम्ही 3री लाट लहान मुलांना बळी करेल असं जर जाहीरपणे सांगितल्यानंतर ते पालक अजून बॅकफुटला जाणार आहेत. म्हणजे ज्या काही पालकांनी मुलांना शाळेत पाठवलं जानेवारी महिन्यामध्ये, ते सुद्धा आता पाठवणार नाही आणि मला तो खूप धोका मोठा वाटतो. त्यामुळं किमान डिसेंबर पर्यंत तरी या शाळांचा अनियमितपणा असाच चालू राहील आणि निकाल लावणं आणि मुलं पुढे ढकलणं हे खूप सोपं सोपं काम आहे तुलनेमध्ये. पण मला स्वतःला असं वाटतं की त्यावेळी पण आम्ही असं सुचवलं होतं की किमान हे वर्षच ड्रॉप करा. म्हणजे जे काही मागचं वर्ष आहे, तर 0 इयर जर डिक्लेअर केलं असतं आणि पालकांना जर समजून सांगितलं असतं की बा या खोट्या आनंदामध्ये तुम्ही राहू नका की तुमची मुलं पुढच्या वर्गामध्ये जातायत. तर पालकांना आपण असं म्हणायला पाहिजे होतं की जर तुमचं मुलं 1 वर्ष उशिरा जन्माला आलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? आणि म्हणून पालकांना कन्व्हिन्स करायची गरज होती. पण आपण सगळ्यांनी सोपी उत्तरं शोधली आणि आपण मुलांना पुढे ढकलत राहिलो. तर अगदी 10वीची मुलं पण आपण पुढे ढकलतोय. आता 12वीची सुद्धा कदाचित परीक्षा रद्द होऊन तीही मुलं पुढे ढकलली जातील. पण या पुढे ढकलण्यामधून त्या क्षमता प्राप्त होणार आहेत का? कारण अभ्यासक्रमाची रचना अशी असते की मागच्या अभ्यासक्रमावर पुढचा अभ्यासक्रम आपला अवलंबून असतो आणि त्यामुळे होणारं असं आहे की आपली मुलं त्या प्रकारची पुढं ढकलून खोटं समाधान फक्त आपल्या मुलांना मिळणार आहे, हा एक भाग मला वाटतो. आणि दुसरं तुम्ही जे विचारलं की मग याच्यावर उपाय काय? तर उपाय मला जो दिसतो तो असा की ऑक्टोबर पर्यंत हे वर्ष अजून पण एक्सटेंड करायला पाहिजे, असं मला अजूनही असं वाटतं की हे शैक्षणिक वर्ष संपवायचंच नाही. हे शैक्षणिक वर्ष आपण सरळ ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढे न्यायचं आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपण मुलांना ऑनलाईन शिकवत राहायचं, ऑफलाईन उपक्रम करत राहायचं आणि मग 10वी-12वीच्या परीक्षा सुद्धा ऑक्टोबर पर्यंत होऊ शकतील. कारण आजच आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रामध्ये आता बाधितांची संख्या कमी होते, जरी मृत्यूचं प्रमाण कायम असलं तरी. आणि त्यामुळे ते कमी कमी होत जाईल. कारण लसीकरणाचा वेग पण आपला महाराष्ट्राचा जास्त आहे आणि जुलै महिन्यापर्यंत लसीकरण किमान निम्म्यापेक्षा जास्त झाल्यानंतर ऑक्टोबर पर्यंत मुलं शिकवावीत आणि ऑक्टोबर नंतर दिवाळीची सुट्टी घ्यायची नाही, नाताळची सुट्टी घ्यायची नाही आणि थेट मे महिन्यापर्यंत जर शाळा चालवली, तर हे ऑक्टोबरच्या नंतरचे 3 महिने आणि पुढचे 5 महिने असं 8 महिने करून दुसरं शैक्षणिक वर्ष जर आपण केलं, तर मुलांच्या पदरामध्ये काही पडू शकेल. हा एक उपाय वाटतो. तिसरं तुम्ही असं विचारलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालं? गोखले इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापिका नीनावरी वारे यांचा आता एक जागतिक पुस्तकामध्ये लेख आलेला आहे आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं त्याच्यामध्ये कौतुक केलंय की महाराष्ट्र शिक्षकांनी काय काय उपक्रम केले. तर तो लेख आपण जरूर मुळातून वाचला पाहिजे. कारण परदेशामध्ये याची गंभीरपणे दखल घेतली जाते की त्यांनी संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये शिक्षणाचं काय झालं याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यावर एक पुस्तक प्रसिद्ध केलंय.
तर त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्राच्या संदर्भात नीनावरी वारेंनी लिहिलंय. तर मला जे दिसलं ते चांगले उपक्रम असे दिसले की एकतर अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष ऑफलाईन उपक्रम राबवले. म्हणजे एक पॅटर्न संपूर्ण भारतासाठी दिला की जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी ठिकठिकाणी कोरोना शाळा सुरू केल्या. म्हणजे 5 मुलं घेऊन बसायचं, 10 मुलं घ्यायचं, असं करायचं. मी सुद्धा आमच्या शाळेच्या माध्यमातून आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी असा उपक्रम आम्ही राबवला. तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो की एकतर त्याच्यातून काय राहिलं की पालकांच्या आणि मुलांच्या शिक्षक टच मध्ये राहिले. त्याच्यातून शालेय पोषणचं धान्य मुलांपर्यंत पोहोचतं. अनेक शिक्षकांनी वेगवेगळे प्रयोग केले. म्हणजे अनेक शिक्षकांनी स्वतःच्या पदरमोड करून स्वाध्याय पुस्तिका तयार केल्या. त्या स्वाध्याय पुस्तिका मुलांपर्यंत पोहोचवल्या. हा एक चांगला उपक्रम होता. काहींनी टीव्हीचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने केला की पेन ड्राईव्ह मध्ये काही मटेरियल तयार करून त्या वस्तीमध्ये घेऊन जायचं आणि त्याच्यामधून त्या मुलांना त्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून कॉम्प्युटर किंवा जुन्या टीव्ही मॉडेल मधून शिकवणं, असे उपक्रम केले. तर ते उपक्रम पण चांगले आहेत. काहींनी गोष्टीची पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचवली. ज्या आश्रमशाळांची आपण काळजी करतो त्या आश्रमशाळांनी या काळात सर्वात चांगले उपक्रम राबवले. म्हणजे महाराष्ट्रातले जे आश्रमशाळा आहेत तर त्यांनी स्वाध्याय पुस्तिका तयार केल्या आणि अनलॉक लर्निंग नावाचा कार्यक्रम राबवला आणि त्याच्यामधून गावोगावी ते पोहोचवलं. पण तरीच माझी तक्रार ही आहे की हे खूप प्रातिनिधिक स्वरूपात झालं. म्हणजे संपूर्ण सिस्टीमला कव्हरेज घेण्यासाठी जे काही करायला पाहिजे होतं तसं शासन म्हणून काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये 5 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्या की आमच्याकडे मोबाईल नाहीत म्हणून, आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या. एक तर केरळमध्ये 66 आत्महत्या झाल्यात, पश्चिम बंगालमध्ये आत्महत्या झाल्या, पंजाबमध्ये आत्महत्या झाल्या. तर मुलांमध्ये हा जो न्यूनगंड आला तेव्हा हे पाहता शासनानं 2 गोष्टी करायला पाहिजे होत्या की एकतर नंबर 1 की टीव्ही आणि रेडिओ यांचा कम्युनिटी सेंटरचा वापर जास्त करायला पाहिजे होता. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा जो उपक्रम आपण करायला पाहिजे होता महाराष्ट्रामध्ये तो स्वाध्याय पुस्तिका छापून घ्यायला पाहिजे होता. म्हणजे जेव्हा फारशी आवश्यकता नव्हती तेव्हा आपण प्रत्येक मुलाला स्वाध्याय पुस्तिका देत होतो आणि आज स्वाध्याय पुस्तिकांची गरज आहे तर आपण स्वाध्याय पुस्तिका छापतच नाही. तर किमान या वर्षी तरी जर आपण स्वाध्याय पुस्तिका छापल्या आणि स्वाध्याय पुस्तिका जर मुलांपर्यंत पोहोचवल्या तर शिक्षक जाऊन फक्त अधूनमधून त्या तपासणं आणि या पद्धतीचं काम करू शकतात. मला वाटतं की किमान या महिन्यामध्ये आपण पाठ्यपुस्तकं पोहोचवणार आहोत तर किमान 2 महिन्याच्या स्वाध्याय पुस्तिका जर अशा पद्धतीच्या शासनाने जर केल्या आणि ऑनलाईन शिक्षणावरचा भर जर कमी केला आणि प्रत्यक्ष गोष्टीची पुस्तकं मुलांना देणं, शिक्षकांनी त्या ठिकाणी जाणं, त्या वस्तीमधल्या सुशिक्षित मुलांचा वापर करून त्यांनी मुलांचा अभ्यास घेणं, असे उपक्रम जर राबवले तर ते नक्कीच उपयोगी ठरेल असं वाटतं. सर नक्कीच सर, तुम्ही जे सांगितलेले जे किंवा सुचवलेले जे काही उपक्रम असतील ते प्रत्येक शिक्षकांनी राबवायलाच हवेत, कारण सध्या तरी आपल्याकडे काही पर्याय नाहीये. पण या कोरोनाच्या काळामध्ये शिक्षक आणि पालक, मला असं वाटतं यांच्या भूमिका कुठेतरी सेम झालेल्या आहेत. तर काय वाटतं आपल्याला, म्हणजे जर शाळा चालू नसेल तर पालकांना कदाचित शिक्षकांची भूमिका, शिक्षकांचा रोल प्ले करावा लागेल. तर या बाबतीत सर तुम्ही थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा की शिक्षकांची काय भूमिका असेल आणि पालकांची काय असेल. बरोबर. या सगळ्या काळामध्ये आपल्याला लक्षात जर कुठला आला असेल तर आपण पालकांचं सक्षमीकरण केलं नाही, ही सगळ्यात मोठी त्रुटी आपल्याला या प्रक्रियेमध्ये लक्षात आली. म्हणजे किमान मी अगदी कष्टकरी पालकांचं म्हणत नाही किंवा निरक्षर पालकांचं म्हणत नाही, पण किमान 7वी शिकलेल्याचे जे पुढचे पालक आहेत या पालकांनी त्या मुलांचं शिक्षक व्हायला हवं होतं. परंतु ते फारसं घडलेलं नाही हे आपल्या लक्षात आलं. म्हणजे पालकांशी आपण बोलल्यावर ते एकच तक्रार करत राहणार की मुलं ऐकत नाही, मोबाईल खेळत बसतात, टीव्ही बघतात. माझा प्रश्न आहे की तुम्ही काय करताय? आणि म्हणून पालकांचं सक्षमीकरण आपण व्यवस्था म्हणून केलं नाही हे या निमित्ताने आपल्या लक्षात आलं. दुसरा मुद्दा असा की शासन स्तरावरून सुद्धा पालकांचं फारसं समुपदेशन झालं नाही. म्हणजे मला असं वाटतं की जर ऑनलाईनचा उपक्रम शासनाने केला तर किमान शनिवार रविवार हा दिवस आपण पालकांसाठी का ठेवला नाही? म्हणजे शासनाच्या वतीने जर काही प्रतिनिधी SCRTच्या माध्यमातून जर पालकांशी बोलले असते, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मानसोपचार तज्ञ आहेत, लेखक आहेत किंवा प्रत्यक्ष मुलांमध्ये काम करणारे लोक आहेत, यांचे जर पालकांसाठी व्याख्यान आपण आयोजित केले असते की तुम्ही घरात मुलांशी नेमकं कसं वागा, तर त्याच्यामधून सुद्धा पालकांचं डिप्रेशन आणि पालकांची जी एक काळजी करण्याचा जो स्वभाव आहे तो बराचसा कमी झाला असता. याच्यामध्ये काय झालंय की पालक खूप आक्रमक आहे. आपण आता बघतो की 10वीच्या परीक्षांबद्दल सुद्धा पालकांची भूमिका असेल किंवा इतर वेळेस सुद्धा पालकांची जी भूमिका आहे, परीक्षा लवकर रद्द करून टाका, हे करून टाका, निकाल करून टाका. तर पालकांचा हा जो एक स्वभाव बनलेला आहे की अति चिंता करणं, अति काळजी करणं, तर याबाबत शासनाने थोडीशी आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे की तुम्ही त्या मुलांच्या मनाचा विचार करा, मुलाचा जास्त विचार करा. हा एक भाग. दुसरं मला एक त्रुटी पालकांच्या बद्दलची लक्षात आली की घरात पुस्तकच नाहीत.
म्हणजे 40-40 लाखाची घरं तुम्ही बांधलेली आहेत, पण तुमच्या घरामध्ये 400 रुपयाची पुस्तकं नसावीत. आज आपल्याला असं जाणवलं की पुस्तकच नाहीत घरांमध्ये. म्हणजे मी जेव्हा विद्यार्थ्यांना कुठल्याही कार्यक्रमात विचारतो की तुमच्या घरात कोणती पुस्तकं आहेत, नावं सांगा, तर मुलं पोथ्यांची नावं सांगतात की आमच्या घरामध्ये ही पोथी आहे, ती पोथी आहे. म्हणजे मुलांना गोष्टीची पुस्तकं आणि पोथी याच्यातला फरक सुद्धा कळतो. आणि म्हणून आता आपल्याला असं सांगितलं पाहिजे पालकांना की आज कोरोना आलाय, उद्या नवीन आजार येईल किंवा इथून पुढे अशा प्रकारच्या अनेक प्रकारची संकट येऊ शकतील. तेव्हा तुमच्या घराची एक लायब्ररी असते पाहिजे. आज मला सांगा की ज्या घरांमध्ये 100, 200, 500 पुस्तकं आहेत, तर त्या घरातल्या पालकांनी तक्रार नाही केली मुलांबद्दल, की आमची मुलं टीव्ही पाहतात, अशी त्यांनी तक्रार नाही केली. आणि म्हणून आपल्याला आता पालकांना हे सांगितलं पाहिजे की तुम्हीच आता शिक्षक बनलं पाहिजे. विनोबा भावेंचं जे वाक्य आहे की शाळा घरात गेली पाहिजे आणि घर शाळेत आलं पाहिजे. तर त्या पद्धतीनं आपल्याला पालकांचं रूपांतर शिक्षकांमध्ये केलं पाहिजे. हा पालकांच्या बद्दलचा रोल. आणि मुलं शेवटी अनुकरणातून शिकत असतात. पालकच जर हातात रिमोट कंट्रोल घेऊन बसलेत, पालकच दिवसभर व्हॉट्सअप बघतायत, आई जर सिरियल बघते, आईच्या हातात मोबाईल आहे, तर मग मुलांना तुम्ही वाचत बसा हे सांगण्याचा आपल्याला अधिकार पोहोचत नाही. दुसरा भाग मला शिक्षकांबद्दल तुम्ही जो विचारला की शिक्षकांनी काय करायला पाहिजे या इथून पुढच्या काळामध्ये. तर शिक्षकांच्या बाबतीमध्ये मला एक वाटतं की हा जो ऑफलाईन उपक्रम आहे, तर हा ऑफलाईन उपक्रम जो आपण प्राथमिक शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात राबवला, तोच आता सिस्टीम म्हणून आपण राबवायला पाहिजे की 5-5, 7-7 मुलांना घेऊन बसणं, हे एक आपण करू शकतो. दुसरी गोष्ट अशी की रोज किमान 5 मुलांना फोन करून मुलांशी बोलणं, असा एक उपक्रम आपण करू शकतो का? की अगदी नियमितपणे, की आपल्या वर्गामध्ये मुलं असून किती असतात, की 30 किंवा 40 मुलं असतील. तर 5-5 मुलांचं रोजचं केलं तर आठवड्यातून आपल्याला तेवढ्या मुलांशी बोलता येईल. आणि त्या मुलांशी अनौपचारिक बोललं पाहिजे. म्हणजे अभ्यास सोडून इतर बोलायचं नाही. तर मग तुम्ही अभ्यासाचं विचारणार म्हटल्यावर मुलं पहिल्यांदा फोन स्विच ऑफ करून टाकतील. तर त्याच्यापेक्षा इतर गोष्टी मुलांशी बोलणं, हे एक आपण करू शकतो. तिसरी गोष्ट अशी की गोष्टीची जी पुस्तकं आहेत, की जी शासनाने मुलांना दिलेली आहेत, तर त्याच्या पेटी बनवून ती पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचवणं आणि तुझी वाचून झाल्यावर तुझे एक आता मुलं येणारे आपल्या किती 4 किंवा 5 एरियामधून येत असतात, 4-5 वस्तीमधून येत असतात किंवा 4-5 गल्ल्यांमधून येत असतात. तर गोष्टीची पुस्तकं त्या एरियामध्ये पोहोचवणं आणि मग तुझं वाचून झाल्यावर शेजाऱ्याला दे, शेजाऱ्याचं वाचून झाल्यावर तू वाच. असं करून गोष्टीची पुस्तकं त्या मुलांना पोहोचवली पाहिजेत. मुलं जर मोबाईल बघणारच असतील, तर मग मोबाईलवर चांगलं बघण्यासारखं काय आहे? हे आपण मुलांना सातत्याने सांगितलं पाहिजे. मग चांगले चित्रपट बघणं आहे, चांगल्या प्रकारच्या मालिका बघणं आहे, चांगल्या प्रकारच्या डॉक्युमेंटरीज ज्या प्राणी, पक्षी किंवा निसर्गावरच्या आहेत, त्या डॉक्युमेंटरीज मुलांना सुचवणं आहे. तर अशा प्रकारचे चांगले चांगले इनपुट मुलांनी त्या पद्धतीचे देणं हा एक भाग आहे. आणि स्वतःला समृद्ध करणं यासाठी सुद्धा शिक्षकांनी हा वेळ वापरला पाहिजे. म्हणजे विशेषतः इंग्रजी वाचन करून पाहणं असेल किंवा संगणकाचे जे वेगवेगळे स्किल आहेत ते स्किल शिकणं असेल, चांगल्या प्रकारचं वाचन करणं असेल, चांगल्या प्रकारच्या पीडीएफ फाईल्स आहेत किंवा एक विषय घेऊन त्याचा अभ्यास करणं. म्हणजे आता मी माझ्यापुरतं सांगतो की मला जागतिकीकरण हे भारतासाठी चांगलं की वाईट याच्याबद्दल माझ्या मनात खूप शंका होत्या. तरी संपूर्ण सुट्टी म्हणजे 14 एप्रिल ते 14 आतापर्यंत मी फक्त 1 महिना नवीन आर्थिक धोरण नेमकं काय हे समजून घेण्यासाठी काही याच्यावरून पुस्तकं मागवली, याच्यावरचं गुगलवरचं होतं. तर रोज किमान मी 7 ते 8 तास वाचन केलं आणि जवळपास 100 पेक्षा जास्त पानं रोज इंग्रजी वाचायची. मराठी मी काहीच वाचलं नाही या काळामध्ये. पूर्ण इंग्रजीमध्ये साधारणपणे वाचन केलं. आता मी आजपासून मुलांमधली सेन्सिटिव्हिटी कशी वाढवता येईल याच्याबद्दलच्या ज्या काही नोट्स आहेत त्या वाचतोय. असा एक विषय घ्यायचा आणि त्याच्याबद्दल काय काय मिळतं ते सगळं वाचन करायचं. अशी मी पद्धत वापरतो. तर ते जर शिक्षकांनी केलं आणि वेगवेगळ्या विषयावर आपली तज्ञता जर वाढवली, तर आता काय हार्ड कॉपी आपल्या हातात असण्याची गरज नाही. आपण फक्त एक विषय घ्यायचा आणि तेवढं ऐकायचं. म्हणजे मी संध्याकाळी काय करतो की घरामध्ये फिरताना मग युट्यूबवर त्याच्या ग्लोबलायझेशन बद्दलचं काय ते ऐकतो आणि सकाळपासून ते वाचायला सुरुवात करतो. अगदी चांगल्या प्रकारची व्होकॅब्युलरी वाढावी म्हणून 1000 जे माझ्याकडे क्रियापद आहेत त्यातली रोज 100 क्रियापद वाचतो. आपलं इंग्रजी सुधारण्यासाठी सुद्धा प्रयत्न. सर, तुम्ही जी एक गोष्ट सांगितली पालकांबद्दल, ती खूप महत्वाची आहे. म्हणजे पालकांचं अनुकरण मुलं करत असतात. त्यामुळे तुम्ही जे म्हणाला की पालकांनी शिक्षकांचा रोल करणं गरजेचं आहे. पालकांनी जर पुस्तकं वाचली तर मुलं पुस्तकं वाचतील आणि पालक जर सोशल मीडियावर असतील तर मुलंही तेच अनुकरण करतील. तर माझ्या मते हा खूप महत्वाचा मेसेज आहे पालकांसाठी आणि कदाचित ह्याच गोष्टी आपण शिक्षकांना पण लागू करू शकतो, कारण शिक्षकांना सुद्धा मुलं पाहत असतात आणि त्यांचं अनुकरण करत असतात. सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे की जसं या कोरोनाच्या काळामध्ये की प्रत्येकामध्ये एक संभ्रमाची अवस्था आहे. म्हणजे नेमकं ग्रामीण भागात ऑनलाईन कसं पोहोचता येईल,
आपण आणि बऱ्याच काही अडचणी असतात, म्हणजे शिक्षकांना सुद्धा वेगवेगळ्या कामांवरती गुंतवलेलं असतं. जसं कोविड ड्युटीज असतात किंवा इलेक्शनच्या ड्युटी असतात. तर इथे आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. त्यांचा प्रश्न असा होता की महाराष्ट्रातील सध्याच्या शिक्षणाच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षणावरती काम करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध संस्था, शिक्षण विचारवंत, प्रयोगशील शिक्षक या सर्वांचा आणि जागरूक पालक या सर्वांचा एखादा मंच तयार करता येईल का, की जो या म्हणजे ह्या समस्येतून आपल्याला किंचितचा हो किंवा बाहेर काढण्यासाठी असा काही मंच उभा करता येईल का? चांगली कल्पना ही. म्हणजे पण मला असं वाटतं की स्वतः तुम्हीच जो मंच चालवताय, याच मंचाच्या माध्यमातून ते आपल्याला करता येणं शक्य आहे, की त्याच्याशी जर आमच्यासारखे लोक किंवा प्रयोगशील शिक्षक आणि जे ज्या संस्था म्हणतात तेच जर आपल्या या सगळ्या संस्थेशी आपण जर जोडलो आणि त्यांच्यात जर नियमित मीटिंग घेऊन आपण जर पुढे जाऊ शकलो तर ते होऊ शकेल. फक्त आता झालंय कसं, या सगळ्या चर्चांमध्ये आता काय अर्थ नाही, 10वी ची परीक्षा घ्यावी की घेऊ नये. त्या सगळ्या चर्चा ऐकून आता सगळ्यांना कंटाळा आलाय, बोलणाऱ्यांना कंटाळा आलाय आणि ऐकणाऱ्यांना पण कंटाळा आलाय. मला असं वाटतं की आता याच्यातून बाहेर पडायला काय करायला पाहिजे. म्हणजे आता हे आपल्याला अगदी दिसतंय डोळ्यापुढं की तिसऱ्या लाटेची भीती दाखवल्यामुळं आणि ते लहान मुलं त्याची बळी ठरणार असल्यामुळे अगदी सरळ आहे की सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तरी शाळांचा आता काही उघडण्याची शक्यता नाही. मग आता हे जे 4 महिने आपल्या हातामध्ये आहेत, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4-5 महिने आहेत. या 5 महिन्यात आपण काय करू शकतो? असं जर या 5 महिन्यामध्ये मुलं ज्या वर्गात गेले तर मागच्या वर्गाची क्षमता मिळवून देण्यासाठी जे काही आपण अप्रगत शब्द आता चुकीचा आहे, परंतु त्याला आपण विशेष मार्गदर्शन वर्गाचे जे काही कोर्सेस होते, तर त्या कोर्सेसचा काही अभ्यासक्रम बनू शकतो का, की मागच्या प्रकारचं जे काही आहे, तर मागच्या वर्षीचं तुम्ही जे शिकला नाही तर ते शिकण्यासाठी काय करता येईल का? चांगल्या प्रकारचे जोडाक्षर आहे, त्या जोडाक्षरांचे सराव करणं, चांगल्या प्रकारचे नियमित जे वापरामध्ये असणारे स्पेलिंग्स आहेत ते स्पेलिंग्स मुलांना परिचित करून देणं. अशा काही गोष्टी आपण मुलांसाठी करू शकतो का? अशा काही गोष्टी आपल्याला शिकवता येतील का मुलांसाठी? म्हणजे मुलांसाठी इनपुट तयार करण्यासाठी अशी जर एक टीम आपण तयार करू शकलो. मग चांगल्या प्रकारची गोष्टीची पुस्तकं, चांगल्या प्रकारची मासिकं, चांगल्या प्रकारच्या फिल्म असं काही जणांनी काढणं, काहींनी प्रत्यक्ष अभ्यासातला भाग काढणं. तर हे सगळं आपण एकत्र केलं पाहिजे आणि ते शिक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचं ऑफलाईन करून ते मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं, ऑनलाईन आणि ऑफलाईन. हा इनपुट तयार करणं हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की जे बालविवाह होत आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या मुलींचे लग्न होऊ नयेत, बालविवाह होऊ नयेत. याच्याबद्दल आता आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्याबद्दलची जागरूकता की तुमच्या भागात जर बालविवाह होत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. आता आमच्या तालुक्यामध्ये स्पार्क नावाची आम्ही एक संस्था श्रीनिवास रेणुकदास आणि आम्ही चालवतो. तर आतापर्यंत आम्ही 172 लग्न थांबवली लहान मुली आणि एकाही मांडवात न जाता आम्ही ती लग्न थांबवली. मग ती लग्न थांबवण्याची पद्धत नेमकी काय, याच्याबद्दलच्या समुपदेशन करणं किंवा काय करता येईल आपल्याला किंवा कायद्याचा कसा आधार घेता येईल हे आपण केलं पाहिजे. त्यानंतर जी मुलं ड्रॉपआउट होत आहेत, जी मुलं गळती होत आहेत, त्या गळतीच्या बद्दल आपण काय करू शकतो का? ज्या मुलांकडे मोबाईल नाही तर मोबाईल दान अशी एक कल्पना कुंदा शिंदे नावाच्या शिक्षकांनी नाशिकमध्ये राबवली, की तुमच्या घरामध्ये हँडसेट जर वाया गेला असेल तर तुम्हाला द्या, मी माझ्या गरीब मुलाला देईल. असं त्यांनी नगरपालिकेच्या शाळांमध्ये केलं. तर अशा या सगळ्या कल्पना आपल्या ग्रुपने एकत्र तयार करायच्या आणि त्या पालकांपर्यंत पोहोचवणं हा एक भाग केला पाहिजे. दुसरं मला कौतुकाची गोष्ट हे सांगितली पाहिजे, की महाराष्ट्रातले जे शिक्षकांचे ग्रुप आहेत, म्हणजे तंत्रश्रेय शिक्षकांचा ग्रुप असेल, एटीएम असेल, एटीएफ असेल, अशा ज्या काही शिक्षकांचे जे वेगवेगळे ग्रुप आहेत आणि अनेक प्रकारचे ग्रुप मी पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे. तर या ग्रुपवर खूप चांगलं इनपुट आज मिळतं. म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर आपण पाहावं तर पहिलीचा अभ्यास, दुसरीचा अभ्यास, तिसरीचा अभ्यास येऊन पडलेला आहे. त्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीच्या साहित्य किंवा लिटरेचर शिक्षक तयार करतायत. अगदी इंग्रजीच्या बद्दलचे काळ असतील किंवा जोडाक्षर किंवा म्हणजे ज्या प्रकारचे शिक्षक ज्या प्रकारचा इनपुट तयार करतात, तर तो सगळ्या प्रकारचा इनपुट जर आपण सगळ्यांनी एकत्र केला आणि तोच फक्त पोहोचवायचं काम आहे. म्हणजे आता फक्त तयार केलेलं मटेरियल फक्त पोहोचवायचं एवढंच फक्त आपल्याला काम करायचं. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातला एक शिक्षक किंवा जिल्ह्यातले काही शिक्षक यांनी एकत्र करणं, स्वयंसेवी संस्था एकत्र करणं आणि जे तयार केलेलं मटेरियल ते योग्य पद्धतीने पोहोचवणं आणि अधूनमधून जे नवे प्रश्न तयार होतील समुपदेशनाचे त्याच्यावर चर्चा करणं, असा ग्रुप मला वाटतं आपल्याच गटाने जर हा पुढाकार घेतला खूप चांगल्या पद्धतीचं काम. सर तुम्ही छान उपक्रम सुचवला आणि थोडं आम्ही नक्कीच विचार करू अक्षरमानामध्ये,
कारण मला सुद्धा आणि आम्हाला एक ग्रुप म्हणून सुद्धा वाटतं की शिक्षक म्हणजे पालकांचं एक रिप्रेझेंटेटिव्ह असावं शिक्षण व्यवस्थेमध्ये, किंवा जे काही शिक्षणामध्ये धोरणं ठरवली जातात. म्हणजे आता जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, नवीन राष्ट्रीय धोरण आलं शिक्षणाचं, तर अशा धोरणांमध्ये सुद्धा शिक्षकांचा तर असायलाच हवा, पण पालकांचा सुद्धा सहभाग त्यात असायला हवा. त्यामुळे जर अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म जर तयार होत असतील तर नक्कीच ते उपयोगी पडतील, आणि आम्ही एक अक्षर म्हणून त्याचा आम्ही नक्कीच सिरियसली विचार करू. सर, इथे मी आता कमेंट्स मध्ये बघत होतो, तर इथे बरेचसे शिक्षक आहेत, तर त्या शिक्षकांनी सुद्धा बरेचसे इथे उपक्रम केले आहेत. काही जणांनी वसती शाळा चालू केलेल्या आहेत, आणि जसं तुम्ही म्हणाला स्वाध्याय पुस्तिका किंवा वर्कशीट, तशाही वर्कशीट्स बऱ्याच जणांनी केले आहेत. आणि एका टीचरने सांगितले की त्यांनी संस्कृतचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवून मुलांना शिकवलेले आहे. म्हणजे अनेक वेगवेगळे शिक्षक त्यांच्या युक्त्या लढवत आहेत, आणि काही ना काहीतरी आपण त्याला एक साध्या भाषेमध्ये बोलतो ना, जुगाड, काहीतरी जुगाड करून ते शिक्षण कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करत आहेत. सर, मग हे आता समजा कोरोना संपला तर पोस्ट कोविड स्कूल कसं असेल, म्हणजे ह्याची एक उत्सुकता आहेच की ज्या मुलांनी 2 वर्ष, म्हणजे असं काही व्हॉट्सअप मेसेज पण फिरत असतात की मुलं शाळेत गेल्यावरती अरे हीच माझी शाळा का, म्हणजे असं त्यांना विचार पडेल. म्हणजे अशा प्रकारचं काही होऊ शकतं का, म्हणजे कसं असेल पोस्ट कोविड स्कूल? बरोबर. त्याच्या आधी मला एक असं सुचवावंसं वाटतं की झूमची मीटिंग संपल्यानंतर काय होतं की हे आलेले सगळे कॉमेंट निघून जातात. तर ज्या शिक्षकांनी जे काही सुचवले, काही जणांनी लिंक दिल्यात, काही जणांनी पॉडकास्टचं हे दिले, तर ते सगळं मला वाटतं की एक कॉपी पेस्ट करून एकत्र करून ठेवा आता आपलं बोलणं चालू असताना, आणि ते मग फेसबुक जे तुम्ही लाईव्ह करताय त्याच्या खाली कॉमेंट मध्ये पण तिकडे पण पेस्ट करा, आणि व्हॉट्सअप मेसेज मध्ये पण ते पेस्ट करा, कारण ते खूप महत्वाचं शिक्षक सुचवत आहेत. त्यामुळे ते कोणीतरी तुमच्यापैकी एकाने सगळे कॉपी पेस्ट करून ते मेसेज फेसबुकवर टाका आणि व्हॉट्सअपवर पण टाका, एवढं सुचवतो. पोस्ट कोविड शाळेमध्ये 2 समस्या असतील. एक तर असं की गळती झालेली मुलं आणणं हा एक महत्वाचं आव्हान शिक्षकांपुढे असणार आहे. म्हणजे जी काही मुलं ड्रॉपआउट झालेली आहेत, म्हणजे आता दिसताना तुम्हाला सगळी मुलं दिसत आहेत, पण प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही वर्ग भरवाल तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की अनेक मुलांचं स्थलांतर झालेलं आहे. कोणी परराज्यात निघून गेले, कोणी ग्रामीण भागात निघून गेले, कारण महाराष्ट्रातही शहरातून ग्रामीण भागात खूप स्थलांतर झालंय. तर त्या मुलांना शोधून त्या मुलांच्या पालकांना कन्व्हिन्स करून पुन्हा शाळेमध्ये आणणं, किंवा समजा शहरातली नोकरी गेली, माणूस मराठवाड्यात गेलाय, तर मग त्याला त्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायला त्याला भाग पाडणं, किंवा त्याला कन्व्हिन्स करणं की तुम्ही त्या शाळेमध्ये प्रवेश घ्या. हे काम पहिलं शिक्षकांना महत्वाचं करावं लागणार आहे. म्हणजे ठीक आहे, आमच्या शाळेत तू येऊ नको बाबा, पण जिथे गेला तिथे तरी शाळेमध्ये जा, तिथे दिल्या घरी सुखी राहा, अशी आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे. दुसरा भाग आपल्याला एक करावा लागणार आहे की जी मुलं आली तर त्यांच्या स्तरीकरण होणार आहे. म्हणजे आज हुशार मुलं आणि कमी हुशार मुलं असं स्तर तो नसणार आहे. तो स्तर असा असणार आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये जी शिकलेली मुलं आहेत, की जी मुलं शाळेतच आलेली नाहीत आणि जी मुलं ऑनलाईन तुमच्या समोर होती, तरी दोघे एकाच बेंचवर बसणार आहेत. आणि इकडचा मुलगा पटकन तुम्ही म्हणाल की काय मी ते समानार्थी, हो सर तुम्ही शिकवलं होतं, आणि हा मुलगा म्हणणार कधी शिकवलं होतं मला माहितच नाही. तर या 2 प्रकारच्या मुलांना तुम्हाला एकाच वेळी कसं शिकवायचं, हा शिक्षकाचं पुढचं मोठं आव्हान असणार आहे. तिसरा भाग असा असणार आहे की ज्या मुलांच्या क्षमताच फारशा विकसित झालेल्या नाहीत, म्हणजे वाचन लेखन येत नाही. समजा मी जसं मगाशी म्हटलं की 8वीचा मुलगा 4थीच्या स्तरावर आहे, 5वीचा मुलगा 2रीच्या स्तरावर आहे, तर त्यांच्यासाठी तुम्हाला विशेष प्रशिक्षण वर्ग चालवावे लागणार. म्हणजे मी स्वस्तुतीचा दोष पत्करून सांगतो की मी 2014 पासून माझ्या शाळेमध्ये आमच्या शिक्षक मित्रांच्या मदतीने आम्ही हे वर्ग गेले 6 वर्ष चालवतो, की आम्ही दरवर्षी जुलै महिना आला की सगळ्या वर्गातल्या मुलांची अगदी बेसिक परीक्षा घेतो, बेसिक, की जोडाक्षर कोणाला येत नाहीत, आणि मग असे 100-1 मुलं निघतात, आणि मग त्या मुलांचे आम्ही वर्षभर तास घेतो मराठी आणि गणिताचे, आणि मग त्या मुलांना त्या क्षमतेपर्यंत येणं, दर 3 महिन्यांनी त्यांची चाचणी घेणं, आणि मग जसे मुलं कमी होतील आणि पुन्हा पुढच्या वर्षी चाचणी घ्यायची. तर याचा परिणाम असा दिसतोय की नक्कीच आज अशा मुलांची संख्या कमी होती. तर हे जर आम्ही रेग्युलर असताना करत होतो, तर आता तर आपल्याला सगळ्यांनाच ते करावं लागणार आहे. आणि म्हणून आता तो काही बातम्याचा विषय नाही की बाबा 7वीत आलेल्या मुलाला एबीसीडी येत नाही, आणि आता काही मुद्दा नाही. आता अशी खूप मुलं मोठ्या प्रमाणात असतात, ते वास्तव स्वीकारून विशेष मार्गदर्शन वर्ग या मुलांचे आपल्याला चालवावे लागतील. हा एक भाग. मला काही पॉझिटिव्ह गोष्टी पण याच्यामध्ये दिसत आहेत की या कोरोनाने संकटाचं रूपांतर संधीत केलंय. म्हणजे आता शिक्षकांचं सक्षमीकरण झालंय. म्हणजे आता कॉपी पेस्ट कसं करायचं, पीडीएफ फाईल कशी करायची, युट्यूबची लिंक कशी पाठवायची, आणि गुगल सर्च कसा करायचा, हे सगळं आपल्या हातचं मळ झालेलं आहे. हे आपल्या सगळ्यांना यायला लागलेलं आहे. पण पोस्ट कोविड शाळांमध्ये आता शिक्षक गृहपाठ सुद्धा असं देतील की बघा या धड्याचे प्रश्नोत्तर लिहून आणा,
पण या शास्त्रज्ञाची माहिती तुम्हाला याच्यावर पटकन पाहायला मिळेल. म्हणजे आता मला आठवतं की आता याच्या 7वीच्या वर्गावर इंग्रजीच्या याच्यामध्ये आपलं स्टीफन हॉकिंगचं एक न्यूज आहे की स्टीफन हॉकिंगने एक प्रकारचं आवाहन केलंय. तर मी अगदी मुलांना ते शिकवताना पटकन म्हटलो की हे जे बातमीचे प्रश्न आहेत हे तर तुम्ही लिहायचेच आहेत, पण पटकन गुगलवर जाऊन स्टीफन हॉकिंग कोण आहे ते शोधून काढा, स्टीफन हॉकिंगची माहिती लिहून आणा. मग हे मी आता मुलांना इतक्या सहजपणे सांगितलं कारण ते आपल्या सरावाचं झालंय की गुगल सर्च करणं. आणि दुसऱ्या दिवशी मुलांनी स्टीफन हॉकिंगची माहिती पण लगेच लिहून आणली. म्हणजे हे आता आपल्या रुटीन झालेलं आहे. आणि शिक्षकाचा रोल त्याच्यामधला, शिक्षकाचा त्रास कमी होणार आहे की मुलांना पटकन आता आपल्याला स्टीफन हॉकिंग कोण, वेगवेगळे शास्त्रज्ञ कोण, त्यांच्या माहिती शोधून काढा. म्हणजे आता गुगलचा अभ्यास वेगळा आणि वहीचा अभ्यास वेगळा, असे 2 प्रकारचे अभ्यास आपण देऊ शकू. याच्यामधून आता युट्यूबच्या लिंक तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग होणार. इथून पुढे पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा जे खाली स्वाध्याय असतात त्याच्यामध्ये सुद्धा ह्या प्रकल्प करा किंवा ही माहिती शोधून मिळवा. तर आता गुगल आपला मित्र झालेला आहे, मोबाईल आपला मित्र झालेला आहे. तर हे जे सक्षमीकरण शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं झालंय, ही पण मला खूप स्वागतार्ह गोष्ट वाटते. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं की ज्या चांगल्या सवयी लागलेल्या आहेत टेक्नॉलॉजीच्या, त्या सवयी पुढे कंटिन्यू होतील आणि हे एक शिक्षण व्यवस्थेसाठी किंवा शिक्षणामध्ये प्रगतीसाठी हे आपल्यासाठी चांगलंच आहे. सर मग अशी तुम्ही पुस्तकांचा उल्लेख केला, तर एक शिक्षक म्हणून कोणते प्रकारचं वाचन करायला हवं, आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. तुमची सुद्धा एक 2-3 पुस्तकं मी माझ्या वाचनात आली आणि कदाचित ते पुस्तक वाचल्यानंतरच मी ठरवलं की आता आपल्याला जे मी पहिला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये होतो तिथून मला आता शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं. हे ऍक्च्युली तुमचं पुस्तक वाचल्यानंतरच माझ्या डोक्यामध्ये चालू होतं, कारण असं वाटत होतं काहीतरी समाजासाठी करावं. तर अशी कोणती पुस्तकं आहेत सर ती शिक्षकांनी वाचायला हवेत, किंवा जे वाचून अशी प्रेरणा मिळेल की आपल्याला काहीतरी करायचंय शिक्षणासाठी? माझं जे पुस्तक आहे बखर शिक्षणाची, राजहंस प्रकाशनने काढलेलं, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, तर हे पुस्तक त्यासाठी मार्गदर्शक आहे. म्हणजे त्यात मी काय केलंय की शिक्षकांवर प्रभाव टाकणारी जी पुस्तकं आहेत, असे एक 54 पुस्तकांचा परिचय मी एकत्र तयार केला आणि तो त्या पुस्तकामध्ये दिला. याचं कारण असं की मी पूर्वी काय करायचो की शिक्षकांपुढे भाषण करताना पुस्तकांची नावं सांगायचो की तुम्ही वाचा, तत्वज्ञान वाचा, टीचर वाचा, अशी पुस्तकांची नाव वाचायचं. शिक्षक पण उत्सुकतेने विचारायचे की सर हे पुस्तक कुठे मिळतील, या पुस्तकात काय नेमकं, या पुस्तकाचं प्रकाशन कोणतं. तर मला असं लक्षात आलं की नुसती पुस्तकांची यादी टाकून उपयोग नाही. नंतर आम्ही शिक्षकांच्या काय करायचो की याद्या करायचो, पुस्तकांच्या त्या पाठवायचो, पण ते नुसतं यादी वाचून काही होत नाही. तर त्या पुस्तकात काय नेमकं हे अगोदर जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शिक्षक ती पुस्तकं वाचत नाही. आणि मग त्यानंतर काय झालं मग की मी पुढच्या टप्प्यावर जसं पिक्चरचा एखादा ट्रेलर आपण पाहिला तर मग तो मूळ पिक्चर पाहण्याची इच्छा निर्माण होते. तसं मग त्या प्रत्येक पुस्तकाचा मी 700 शब्दामध्ये परिचय लिहिला आणि वर्षभर एका ठिकाणी कॉलम चालवला त्याचा. आणि मग तो कॉलम चालवल्यानंतर मग त्याचं पुस्तक राजहंसच्या वतीने केलं. तर माझी अशी विनंती राहील की ते जे पुस्तक आहे माझं बखर शिक्षणाची, तर हे पुस्तक आपण मिळवा आणि त्याची जी अनुक्रमणिका आहे तर ती पुस्तकं तुमच्या शाळेमध्ये आणण्याचा प्रयत्न करा किंवा स्वतः खरेदी करायचा प्रयत्न करा, कारण ती पुस्तकं तुम्हाला बदलवणार आहे. मी खरं तर निराश झालेला शिक्षण क्षेत्रातला कार्यकर्ता आहे की शासन स्तरावर आता काही शिक्षक बदलण्यासाठी काही घडेल असं मला वाटत. किंवा मग किंवा कठोर कारवाया होतील किंवा काहीतरी मोठा चमत्कार होईल आणि असं काही आता इथून पुढच्या जे काही राजकारण आणि शिक्षणाचं जे मिक्सिंग झालंय तर त्याच्यातून काही होणार नाही. आणि म्हणून आपली व्यवस्था इतकी सुरक्षित आहे की एकदा तुम्ही नोकरीला लागलात की तुमचं कोणी काहीच बिघडू शकत नाही तुम्हाला. आणि म्हणून शिक्षक जर बदलायचा असेल तर तो आता धाकाने बदलणार नाही, किंबहुना शाळेच्या या सगळ्या प्रकारामधून किंवा ज्या काही शासनाच्या ज्या काही योजना आहेत किंवा ज्या प्रकारचे तुमचे CR लिहिणं असतील, या असतील तुमचे इन्स्पेक्शन्स असतील, याच्यामधून काही फरक पडणार. फरक जर पडला असेल तर मला बदलायचं या प्रयत्नातून आता शिक्षक बदलतात. आणि ती जी आत्मप्रेरणा आहे ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणून तुम्ही शिक्षकांसाठी साने गुरुजी हे पुस्तक लिहिलं. शाळा हे शिक्षण नाही हे पण मीच लिहिलं आणि शिक्षकांसाठी साने गुरुजी पण मी हेच लिहिलं. याचं कारण असं की मोटिवेशनने आणि आत्मप्रेरणेनं जो बदल आहे त्या बदलावरच आता आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की स्वतः बदलायचं असेल ना तर त्यासाठी फक्त ही पुस्तकं तुम्हाला बदलवतात. मी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं म्हटलंय की धबधब्याखाली उभं राहिल्यानंतर तुम्ही किती स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न केला तरी तुम्ही कोरडे राहू शकत नाही. त्या तुषार तुमच्या अंगावर पडून तुम्ही ओले होणारच. तसं ही पुस्तकं वाचून तुम्ही जर ठरवलं की मी बदलणार नाही, ते तुमच्या हातामध्ये राहत. ज्यावेळी तत्वज्ञान सारखं पुस्तक तुम्ही वाचता त्यावेळी मुलांवर तुम्ही ओरडू शकत नाही.
ज्यावेळी तुम्ही टीचर सारखं पुस्तक वाचता तेव्हा मुलांच्या लेखन वाचनाच्या प्रकाराबद्दल तुम्ही आत्मचिंतन करायलाच लागता. काटेमुंडेची शाळा सारखे पुस्तक ज्यावेळी तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला बदलावंच लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी प्रेरक पुस्तकं आहेत या पुस्तकांचा आता प्रचार आपण केला पाहिजे. मराठी आणि सुदैवाने मराठीमध्ये अरविंद गुप्तांसारख्या माणसाची, अरविंद गुप्तांची जी साईट आहे अरविंद गुप्ता नावाने, ती तुम्ही वेबसाईट जरूर पहा. त्याच्यावर त्यांनी अनेक पुस्तकांचे पीडीएफ फाईल दिलेले आहेत. त्या पीडीएफ फाईल आपल्याला मिळू शकतील. किंवा अक्षर मानवाने हे काम करावं की अशा पीडीएफ मोठ्या प्रमाणावर सर्क्युलेट करणं आणि या पुस्तकांचे परिचय लिहिणं. आणि म्हणून ही पुस्तकं वाचणं इतकाच फक्त मार्ग आहे. मग टीचर सारखं पुस्तक असेल, बखर शिक्षणासारखे पुस्तक असेल, त्यानंतर आमादेर शांती निकेतन सारखं रवींद्रनाथ टागोरांवरचं पुस्तक असेल, जे कृष्णमूर्तींवरची पुस्तकं असतील, शिक्षणतज्ञ लीलाताई पाटलांची सगळी पुस्तकं आपण वाचली पाहिजेत आणि रमेश पानसेंची सगळी पुस्तकं वाचली पाहिजे असं पण मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. खरं तर फक्त पुस्तकं कोणती वाचावीत याच्यावर सुद्धा एखादं सेशन आपण करायला हरकत हा सर, नक्की नक्की. सर, आपण एक जे काही पार्टिसिपंट आहेत त्यांच्याकडून थोडी प्रश्न घेऊया का? एक हा, हरकत नाही. आणि कोणीतरी माझा नंबर मागितलाय तर तो नंबर पण तुम्ही चॅट बॉक्स मध्ये द्यायला चालेल हरकत चालेल. नाही. प्रशांत पाटील, आपला प्रश्न आपण विचारू शकता. हो सर. हॅलो सर, नमस्ते. हा, नमस्ते. सर, मी तुमच्या पुस्तका लेखांमध्ये आणि तुमच्या विचारांनी खूप प्रभावित आहे. मी स्वतः समुपदेशक म्हणून काम करतो आणि या पेंडेमिक मध्ये खूप सारे मुलांसाठी पण काम आहे. येत्या कालावधीत सर, ह्या पिरियडमध्ये मला मॅक्झिमम फोन हे येत आहेत जे मी आता चॅटबॉक्स मध्ये पण टाकलंय की 12वीच्या मुलांसमोर खूप मोठा प्रश्न आहे. प्रचंड मानसिक गोंधळात ते आहेत. परीक्षा होणार की नाही, डेट्स पोस्टपोंड होत आहेत. नक्की त्यांच्यासाठी आपल्याला काय सांगता येईल? हे सगळे तांत्रिक विषय आहेत. म्हणजे 12वीची परीक्षा होईल की नाही, म्हणजे शासनाची भूमिका खूप प्रामाणिक आहे की भूमिका त्यांना घ्यायची नक्कीच इच्छा आहे. परंतु आता जर समजा तिसरीला मुलांना जर घातक ठरणार असेल तर शासन ते घेऊ शकणार नाही. मला वाटतं की हे देश पातळीवर व्हायला पाहिजे. म्हणजे या पॅन्डेमिकच्या काळामध्ये जर तुम्ही लॉकडाऊन पासून सगळे निर्णय जर देश पातळीवर घेता, लसीकरणाचे निर्णय जर देश पातळीवर घेता, तर मग 12वीच्या परीक्षा या राज्याने घ्यायच्या आणि त्या राज्याने घ्यायच्या नाही असं होता कामा नये. म्हणून हा निर्णय शासन स्तरावर केंद्र सरकारने घ्यायला हवा आणि सर्व बोर्डांना तो लागू असला पाहिजे. आपल्याकडे असं आहे ना की सीबीएसई बोर्ड आणि ते जे दुसरे 2-3 बोर्ड आहेत इंटरनॅशनल वगैरे, तर यांनी करायचं आणि राज्याच्या बोर्डांनी त्याचं अनुकरण करायचं. म्हणजे आपल्या राज्याने काय निर्णय घेतला होता की आम्ही 10वीच्या परीक्षेसाठी थांबणार आहोत आणि ते सीबीएसई बोर्डाने घेतल्यानंतर आपण लगेच त्यांच्या मागे फरफट करून ठेवली. तर ही बोर्ड खूप छोटी आहेत. त्यामुळे आणि ही बोर्ड एका विशिष्ट वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करणारे बोर्ड आहेत. परंतु प्रत्यक्ष खेड्यापाड्यातल्या मुलांच्या बद्दलची जी काही स्टेट बोर्ड आहेत तर ते स्टेट बोर्डचे प्रश्न खूप वेगळे आहेत आणि म्हणून यांची फरफट होऊ देता कामा नये आणि केंद्र सरकारच्या पातळीवर ते निर्णय झाले पाहिजे. आणि पालकांनी सुद्धा आता खूप म्हणजे अस्वस्थ व्हायचं कारण जे सगळ्या मुलांचं होईल ते आपलं होईल. मला सांगा, भूकंपामध्ये किंवा वादळामध्ये असं पालक करतात का की आपलं घर सुरक्षित, जे सगळ्यांचं होईल ते आपलं होईल असा विचार कधीतरी केला पाहिजे. आणि लोकमान्य टिळकांसारख्या माणसांचं 1 वर्ष आयुष्यातलं किंवा व्यायामासाठी घालवलं होतं, तसं हे वर्ष आम्ही व्यक्तिमत्व विकासासाठी वापरू अशा पद्धतीची मानसिकता केली पाहिजे. पण मगाशी मी म्हटलं तसं पालक हीच समस्या आहे. तुम्हाला सांगतो की आपले जे पालक आहेत ना, हे 1 किंवा 2 मुलं असणारे पालक हे अति काळजी करतात आणि ते शासनावर माध्यमांवर एवढं दडपण आणतात की त्याच्यामधून सगळा बॅलन्स गेलेला आहे असं मला नाही. हो सर, धन्यवाद सर. धन्यवाद प्रशांत सर. अजून कुणाला जर प्रश्न असतील तर त्यांनी अनम्यूट होऊन सरांना प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर, मी विठ्ठल पांडे बोलतोय जुन्नरवरनं. विठ्ठल बोल. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा होता की आता शिक्षणातल्या समस्या तर शिक्षण विचारवंत असतील, शिक्षक असतील किंवा शिक्षणप्रेमी, या सगळ्यांना तर आता जवळजवळ आपल्याला ह्या वर्षात लक्षातच आलेले आहेत. आता आपण जर पुढील शैक्षणिक वर्ष नजरेसमोर धरलं तर मग वेगवेगळ्या शिक्षणात काम करणाऱ्या शिक्षण संस्था असतील, आसर असेल, प्रथम असेल, अनेकही आहेत, पेस्ट असेल, ह्या सगळ्यांनी मिळून किंवा शिक्षण विचारवंत, प्रयोगशील शिक्षक, अगदी पालक सुद्धा, ह्या सगळ्यांचा मिळून एखादा मंच स्थापन व्हावा का आणि यातून एखादा कॉमन मिनिमम प्रोग्राम आपण राज्याला सुचवू शकतो का? त्या दिशेने याची तुम्हाला कितपत गरज वाटते आणि त्या दिशेने आपण काही पावलं टाकू शकतो? नक्कीच. म्हणजे मागाशी याच्यावर चर्चा झाली की मी असं सुचवलं की
अक्षर मानवनेच ते व्यासपीठ करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. म्हणजे आज तुमच्या माध्यमातून अक्षर मानवने वेगवेगळ्या प्रकारच्या गटातले शिक्षक जर या ठिकाणी जोडलेले आहेत किंवा वेगवेगळे तज्ज्ञ जोडलेले आहेत, तर मला वाटतं की अक्षर मानवनेच ते एक्सटेंड करावं. आणि ती गरज नक्कीच आहे. याचं कारण असं की आज कसं आहे की व्हॉट्सअप या माध्यमातून पालकांना घाबरवलं जातं, शासनावर दडपण आणलं जातं, व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या मोहिमा चालवल्या जातात, परीक्षा घ्याव्यात की नाही वगैरे. तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे जर व्यासपीठ असं तर राज्य स्तरावरचं निर्माण झालं तर या व्यासपीठाने फक्त उत्तर शोधायचे, प्रश्न नाही मांडायचे. कारण प्रश्न ऐकून आता कंटाळा आलाय सगळ्यांना की ऑनलाईनचं काय करायचं ना ऑफलाईनचं काय करायचं. तर एक मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस तयार करण्याचं काम या शिक्षकांनी या तज्ज्ञांच्या गटानं करायला हवं की चांगलं वाचण्यासारखं काय, चांगलं बघण्यासारखं काय, चांगलं ऐकण्यासारखं काय. आणि स्वाध्याय पुस्तिका किंवा आपण जे ऑफलाईन मध्ये जे काही प्रत्यक्ष हातामध्ये काय मुलांचे देऊ शकतो, तर मुलांचं व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी सुद्धा आपल्याला हे व्यासपीठ वापरता येईल. आणि मुख्य पालकांना त्याच्यात जास्त कनेक्ट करून घेतलं पाहिजे आणि पालकांवर प्रभाव टाकला पाहिजे. कारण या पालकांच्या भीतीपोटी किंवा पालकांच्या घाबरून जाण्यामुळे आज खूप बॅलन्स जाऊन राहिलाय सगळ्या प्रश्न सोडवण्याचा आहे. आणि म्हणून असं व्यासपीठाची मला नक्कीच गरज वाटते. नमस्ते सर. बोला. मी उरुळी कांचनवरून बोलतोय. हा. अनोसे सर. तर माझा प्रश्न थोडा वेगळा आहे सर. तर आताची जी शिक्षण पद्धती आहे ती एक म्हणजे परीक्षा पद्धती सारखी झालेली आहे. तर मुलं हॅलो सर. हा बोला. हा म्हटलं आताची जी शिक्षण पद्धती आहे ती परीक्षा पद्धती सारखी झालेली आहे. तर पूर्वी जे शिक्षण होतं पहा की जी गुरुकुल शिक्षण पद्धती होती, म्हणजे एखाद्या आश्रमामध्ये जाऊन नाही का त्या विद्यार्थ्यांनी जायचं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांचं म्हणजे व्यवहार चातुर्य म्हणा, कलेचं म्हणा, म्हणजे जे समाजामध्ये एक स्वावलंबी जीवन जगणं आणि अशा अनेक गोष्टींचं शिक्षण त्याच्यातून मिळायचं. अशी जर शिक्षण पद्धती पुन्हा नव्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये एक अंतर्भूत होऊ शकते का? आता नवीन शैक्षणिक धोरणाने बऱ्याच गोष्टी सुचवल्या आहेत आणि ते प्रत्येक धोरण सुचवत असतं. पण आपल्या पुढचा प्रश्न काय माहितीये का, अडचण काय आपली की जरी समजा तुम्ही मुलांना किती गुरुकुल पद्धतीने शिकवलं, काही शिकवलं, पण करिअरच्या ज्या वाटा आहेत त्या परत स्पर्धात्मक पद्धतीच्या आहेत. म्हणजे युपीएससी ची परीक्षा काही नैतिक मूल्यांवर होत नाही, एमपीएससी ची परीक्षा काही नैतिक मूल्यांवर होत नाही, जेईई ची परीक्षा काही त्या नैतिक मूल्यांवर किंवा या कला किंवा तुला काय त्याच्यावर ठरत नाही. ते जनरल नॉलेज आणि तो जो पारंपरिक रस्ता त्याच्यावर होती. आणि त्यामुळे मग पालक हा जो घटक आहे तो असा विचार करतो की आपल्या मुलांना जर याच रस्त्याने जायचे तर मग ते घुटून घेणं किंवा या प्रकारच्या गोष्टींचं दडपण आणतात आणि शाळा त्याला बळी पडतात. त्यामुळे हे कंपल्शन आपल्या सगळ्या सिस्टीमचं आपल्यावर आहे, हा त्यातला एक अपरिहार्यता आहे. पण मग याच्यातून मधला मार्ग कसा काढता येईल की समजा ठीक आहे की आता या परीक्षा देणं आपल्या मुलांना भाग घ्यायचे, बोर्डाच्या परीक्षा द्यायच्या, स्पर्धा परीक्षा द्यायच्या, तर ते आपल्या मुलांना करायला लावायचं. पण ते करताना जो रिकामा वेळ नाही, घराच्या समोर क्वालिटी निघाला, कुटुंबामध्ये ज्या टेस्ट केली आहे, रिपोर्ट नाही आला. अरे बंद करा. काय म्हणले तुमचे डॉक्टर? तुम्ही रिपोर्ट नाही पाठवला मला. रोहितजी तुमचा माईक चालू आहे. प्लीज 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 म्यूट करा रोहितजी. तर कुटुंब जे आपण मगाशी बोललो, तर कुटुंबामधून या बाकीच्या गोष्टी मुलांना मिळतील यासाठी केलं पाहिजे. किंवा सुट्ट्यांचे जे दिवस आहेत त्या सुट्ट्यांमध्ये समजा आपण छंद वर्ग वगैरे घेतो, त्याच्यातून ते केलं पाहिजे. त्यानंतर हे जे आता वेगवेगळे रिसोर्सेस आपल्याला ऑनलाईन उपलब्ध आहेत ते मुलांच्या इतर कला विकसित करण्यासाठी वापरायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की माध्यमिक शाळा आहेत समजा, तर ऑफ तास आहेत तुमचे, त्या ऑफ तासांचं त्या प्रकारे नियोजन करता येईल का? किंवा प्राथमिक शाळांमध्ये सुद्धा शाळा सुटल्यावर किंवा शाळा भरण्यापूर्वी अशा पद्धतीचे छंद वर्ग किंवा या प्रकारचं आपण करू शकतो का? तर आहे त्याच्यामध्ये आपण तक्रार नाही करायची, तर आहे त्या सिस्टीम मध्ये भर घालू शकतो का? म्हणजे लीलाताई पाटील नेहमी असं म्हणायचे की मी माझ्या मुलांचं ओव्हर लर्निंग करतो, म्हणजे शासन लर्निंग करायला सांगते ना, तर ते पाठ्यपुस्तकाबद्दल मी तक्रार नाही करत, त्याच्यामध्ये मी काय भर घालू शकते असा विचार करायला हवा. आपण नमस्ते सर. हा बोला. एक मिनिट, आपण एक शेवटचे 2 प्रश्न घेतोय. ठीक आहे, हा विचारा तुमचा प्रश्न. हा सर, आता घरातच मुलांनी अभ्यास केलाय तर त्यांचं मूल्यमापन कशा पद्धतीने करावं?
की आधी त्याच्या शाळेत काय- परीक्षा होत होत्या, हा तर आता घरात मुलांनी अभ्यास केलाय, पुस्तकं वाचली, छंद जोपासले, तर त्यांच्या कलागुणांना आपण सगळ्या पालकांनी म्हणा किंवा समाजातील विविध लोकांनी मिळून अनेक उपाय सुचवले आणि आपण ते वर्षभर राबवले पण. तर आता मुलांचं मूल्यमापन कसं करायचं म्हणजे? SCRT त्याच्याबद्दलच्या ज्या गाईडलाईन दिल्यात आणि त्याच्यामध्ये शिक्षकांना स्वातंत्र्य दिलेलं आहे, तर त्याच्या आधारे ते मूल्यमापन करता येईल, हे त्याचं तांत्रिक उत्तर प्रश्नाचं. पण मला वाटतं की आपल्याला पालक म्हणून आपल्या मुलांचं मूल्यमापन जर करायचं असेल की तर मुलं कोणती नवी कौशल्य शिकली आणि नवीन मुलांनी काय वाचलं, या दृष्टीनं आपण मुलांचं मूल्यमापन केलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणेल की बाबा समजा आपला मुलगा आहे, तर तो रोज किती पानं वाचतो, घरात आलेलं वर्तमानपत्र वाचतो का, टीव्हीवरच्या बातम्या तो ऐकतो का, किंवा योगा किंवा प्राणायाम किंवा ध्यान किंवा अशा पद्धतीची जी काही शारीरिक कौशल्य आहे ती त्याने विकसित केली का, त्याच्या स्वभावामध्ये संयमितपणा वाढतोय का, निसर्गाचं किंवा शांततेचं त्याला आकर्षण निर्माण झालंय का, कुठल्या कला तो नवीन शिकलाय का. तर अशा प्रकारच्या नॉर्म्स तयार करून मुलांचं मूल्यमापन करायला पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार सर, मी मिलिंद कडवईकर. माझा एक प्रश्न होता की तुमची पण पुस्तकांबद्दल मी माहिती घेतली किंवा तुमच्या ज्या उपक्रमांबद्दल वाचलेलं आहे. माझा प्रश्न आहे की आपण किती बदल सांगितले तरी शेवटी मूल्यमापन भोका आणि ओका या स्वरूपातच होतं. हा, तर पुढे जाऊन ह्याच्यात काहीतरी बदल होणार आहे का, की सगळं आपण करायला जायचं आणि शेवटी मूल्यमापन लेखी स्वरूप होतं, किंवा आता जे तोंडी परीक्षा जी म्हटलेली आहे की आमच्या शिक्षकांनी त्याचं काय म्हणजे बोलायचंच नाही, की ते पैकीच्या पैकी दिलं की ते मूल्यमापन संपलं, पण खऱ्या अर्थाने तिथं तोंडीचं मूल्यमापन होत नाही. मग याच्यावर काय आपल्याला भरीव असं काय करता येईल का, असं मला जरा विचारायचं आहे. तेच होतंय आपल्याकडे की आपण जेव्हा समजा पूर्वी 100 पैकी 35ला पास या प्रकारची परीक्षा होती, तर त्याच्यात एक खोटेपणा होता की त्याच्यामध्ये चाचणीचे मार्क वाढून द्यायचे. आणि आता ही मूल्यमापन पद्धती आणली तर आपण तोंडी परीक्षेत त्या प्रकल्पाचे याचे त्याचे भरपूर मार्क देऊन मुलं पुढे ढकलायला लागले. म्हणजे मागच्या ह्याच्यातही खोटेपणा होता, यातही खोटेपणा आहे. मला वाटतं की याच्यातला जो मार्ग आहे, तर आताची जी पद्धती आहे ही अधिक मुलांच्या इतर कलागुणांना विकसित करणारी आहे. तेव्हा मी मागे असं म्हटलं होते, काही जणांना आवडलं नाही, पण मला अजूनही असं वाटतं की 4वी-7वीच्या ज्या पूर्वीच्या ज्या केंद्र परीक्षा होत्या, तर त्या केंद्र परीक्षा आपण परत सुरू करायला पाहिजे. सुदैवाने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 5वी आणि 8वीला केंद्र परीक्षा असली पाहिजे अशा पद्धतीची चर्चा आहे. किंवा 3री पर्यंत मुलांच्या ज्या सगळ्या क्षमता आहेत त्या क्षमता आपण मुलांच्या चांगल्या करून घेतल्या पाहिजेत असा भाग आलेला आहे, तो खूप स्वागतार्ह आहे. तर पण मी या बाजूचा आहे की सध्याची जी काही मूल्यमापन पद्धती आहे याच्यामध्ये स्कोप आहे, पण पर्यवेक्षक यंत्रणेचा त्याच्यामध्ये रोल आहे. पर्यवेक्षक यंत्रणेनं किमान काही टक्के तपासणी केली पाहिजे की नाही. समजा 10वीच्या तोंडी परीक्षा आहेत, तर सरसकट 18-19 मार्क दिले जातात, तर मग काहीतरी सॅम्पल ठिकाणी तुम्ही तपासणार की नाही की काही मुलांच्या लेखीमध्ये किती मार्क येतं, मग तिकडे जर 10 मार्क मग इकडे 19 मार्क कसे दिले, असा कधीतरी प्रश्न कोणते तरी अधिकारी कोणत्या तरी शाळांमध्ये जाऊन विचारणार की नाही, हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून आहे त्या मूल्यमापनाचंच मूल्यमापन होत नाही, ती सगळ्यात मोठी अडचण आहे, ती समस्या आहे. आणि ते जर झालं तर मग आज जे सगळ्या जो काही खोटेपणा चालतो, तर त्या खोटेपणावर एक प्रकारचं नियंत्रण येऊ शकेल. आणि मग होतं कसं की मग लोक दुसऱ्या टोकाला जातात की मग ही पद्धतीच फेकून द्या, परत जुनी आणा, परत नापासाची पद्धती आणा. पंजाब विधानसभेने ठराव केला होता की परत नापासाची पद्धत सुरू करा. तर हे जे दुसरं टोक आपल्याकडे गाठलं जातं ना, तर त्याच्यामध्ये आत्ताची पद्धत जर आपण नीट वापरली नाही तर परत पालक तशा पद्धतीचं बंड करून ही पद्धत फेकायला लावतील. आणि म्हणून मधला मार्ग आपण केला पाहिजे. हा बोला. एक मिनिट. नमस्ते सर, मी 10वीची विद्यार्थिनी बोलते. कितवीची? 10वीची. बर बोल. हा, मी आज वर्तमानपत्रामध्ये वाचलं, ते आमची MCQ टाईप घेणार आहे म्हणतायत एक्झाम. म्हणजे मग भाषा विषयांची घेता येत नाही ना, बाकीचे विषय सोडून? नाही, काय त्याच्याबद्दल तू काहीच विचार करू नको. सोमवारी सरकार त्याच्याबद्दलचा निर्णय जाहीर करेल आणि मुलांचं आयुष्य स्टेकला लावून शासन कुठलाच निर्णय घेणार नाही, याच्याबद्दल निश्चिंत राहा. नमस्कार सर, मी एक मिनिट. आम्ही किती दिवस अभ्यास करायचा ना, असा पण प्रश्न येतो. काय तुझा अभ्यास करून ठेवलेला आहे तू, त्याच्यामुळे काही काळजी करू नको. अधूनमधून अभ्यास करत राहा आणि शासन योग्यच निर्णय घेईल. नमस्कार सर. एक मिनिट. आपल्याकडे थोडंसं वेळेचं बंधन आहे.
प्रश्न भरपूर आहेत आपल्याला आलेले, पण थोडंसं वेळेचं बंधन आहे, त्यामुळे थोडं आपल्याला वेळ पाळावीच लागेल. तुमचे प्रश्न जे काय असतील ना ते तुम्ही चॅट बॉक्स वरती लिहून ठेवा. आपण पुन्हा एकदा हेरम सरांचं नक्कीच एखादं लेक्चर वेगवेगळ्या विषयाला धरून आपण नक्कीच आयोजन करू. निलिमा मॅडम आहेत का? हो आहे. हा मॅडम. आताच तुम्ही सगळ्यांनी हेरंब सरांची मतं ऐकली. पोस्ट कोविड नंतर शिक्षकांपुढे भरपूर मोठ्या समस्या असणार आहे हे आपल्याला शिक्षक म्हणून कल्पना होती, शिक्षण प्रेमी म्हणून कल्पना होती, पण सरांच्या सांगण्यामुळे त्याच्यात जास्त अगदी स्पष्टता आली. पालकांनी काय करावं नेमकं हे पण त्यांनी अतिशय विस्तृतपणे सांगितलं. शिक्षकांची आत्मप्रेरणा फार महत्वाची आहे हे अगदी खूप जाणवलं. त्यामुळे शिक्षकांनी वाचन करावं आणि स्वतः त्यांनी जे काही त्यांचा कोविड काळात त्यांनी जे काही प्रयत्न चालवलेत की त्यांनी त्यांची व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी किंवा त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी ते जे काही दिवसभर करतात ते आम्हाला अतिशय प्रेरणा देऊन गेलं. अक्षर मानवच्या मंचाने नेमकं काय करावं शिक्षणाच्या बाबतीत यासाठी सुद्धा त्यांनी अगदी व्यवस्थित मार्गदर्शन केलं. आलेल्या प्रश्नांमधून सुद्धा त्यांनी अतिशय उत्तम उदाहरण दिलं. 10वीच्या विद्यार्थिनीला सुद्धा त्यांनी आता दिलेलं उत्तर अतिशय समर्पक होतं. त्यांनी कुठल्याही प्रश्नाला न थकता आणि न कंटाळता उत्तर दिली. आणि विशेष हेरंब कुलकर्णी सरांचा माझा काहीही परिचय नाही, फक्त व्हॉट्सअपवर त्यांचे शिक्षण गप्पा आणि इंग्लिश गप्पा मी पाहते. त्यांची लिंक सुद्धा मला एका मैत्रिणीने पाठवलेली आणि त्यावरच आधारित मी त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं होतं. आणि या व्हॉट्सअप निमंत्रणाचा स्वीकार त्यांनी केला आणि अक्षर मानवला अक्षरशः त्यांनी उपकृत केलं आणि सगळ्या शिक्षकांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्यांनी दिला. याबद्दल मी त्यांचे आभार मानते. अक्षर मानवच्या तांत्रिक टीमचे आभार मानते. फक्त एक विनंती करतो की तुम्ही आता जो उल्लेख केला शिक्षण गप्पा आणि इंग्लिश गप्पा, तर माझी आपल्या तुमच्या माध्यमातून सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की त्या शिक्षण गप्पामध्ये जवळपास 45 चांगल्या शिक्षक वेगळ्या शिक्षकांच्या मुलाखती आहेत. इंग्लिश गप्पा किंवा कार्यकर्त्यांच्या मुलाखती, पुस्तक परिचय, तर त्या माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन सगळ्यांनी त्या मुलाखती पाहाव्यात की त्याच्यातून बरेच इनपुट तुम्हाला मिळू शकतील. हेरंब कुलकर्णी नावानेच युट्यूब सर्च केलं तरी मिळेल. नक्कीच नक्कीच सर. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि मला वाटतं आता प्रवीण बोलेल. प्रवीण सर. आपण आता कार्यक्रम आपण संपला हे मी जाहीर करतो. आणि हेरम सर पुन्हा एकदा तुमचे खरंच आभार. थँक्यू व्हेरी मच हेरम सर. हॅलो सर. हॅलो सर. धन्यवाद. सॉरी. हॅलो सर. तुम्ही व्हॉट्सअपवर माझे संपर्क करू शकता प्रश्न असतील. मी सरांचा व्हॉट्सअप नंबर पोस्ट केलेला आहे. जर काही सरांना प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला टाकू शकता. आणि मी सरांचं जे चॅनल आहे, सर तुमच्या चॅनलची कधी लिंक जरी पाठवली इथे तर सर्वजण फॉलो करतील. चालेल. मला वाटतं चॅट मध्ये ती लिंक सगळ्यांनी बघावी आणि सरांशी संपर्क करावा. ठीक आहे. हेरंब कुलकर्णी टाकलं तरी येईल युट्यूबवर. काय ओके ओके ओके. ठीक आहे. मग आपण मी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांचे खरंच आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद पुन्हा एकदा.